नमस्कार. आज आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे राईट टू डेथ. हा वारंवार चर्चेत राहिलेला टॉपिक आहे. जसं की आपण संविधानाचा कलम 21 बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला राईट टू लाईफ विथ डिग्निटी असं दिलेलं आहे. मग सेम लागू होते राईट टू डेथ विथ डिग्निटीला की नाही, यावर खूप दीर्घकाळ चर्चा देशभरात होत आलेली आहे. रिसेंटली झालं असं, मार्च 2026 मध्ये हरीश राणा नावाचा एक युवक होता. तो देशातला पहिली तशी केस झाली की त्या ठिकाणी आपण पॅसिव्ह एन्थुझियाची परवानगी दिली आणि त्या हरीश राणाचा मृत्यू मार्च 2026 मध्ये त्यानंतर झाला. तर हे युथेन्झिया हा जो शब्द आहे, यासाठी आपण मराठीत इच्छा मृत्यू किंवा दया मृत्यू शब्द वापरतो. मग ही जी केस होती, जी हर्ष राणा केस म्हणून 2026 मध्ये प्रचलित झाली किंवा सुप्रीम कोर्टने त्याला एक प्रोसिडिंगसाठी अलाउ केलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही देशातली पहिली तशी घटना होती का ज्यामध्ये इच्छा मरण किंवा दया मरणावर चर्चा झाली? तर उत्तर आहे नाही. आता या विषयाला वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहेत. एथिकली या गोष्टीकडे बघायला लागेल, या गोष्टीकडे आपल्याला मेडिकल सायन्सच्या नजरेने बघायला लागेल, या गोष्टीला आपण पॉलिटिकल अँगलने बघायला लागेल. प्रत्येक अँगलने बघता कुठेतरी या गोष्टीला आपल्याला लिगलाइज करता येऊ शकतं. या आधी काय झालं? अरुणा शानबाग नावाच्या एक व्यक्ती होत्या. 1973 मध्ये KEM रुग्णालय, जे की मुंबईत आहे, त्या ठिकाणी त्यांच्यावर जो तो हल्ला करण्यात आला. आणि त्यांच्यावर हल्ला ज्या वेळेला करण्यात आला त्यानंतर 1973 पासून तर 2015 पर्यंत त्या कंटिन्युअसली कोमामध्ये होत्या. आणि त्यावेळेला 2007 साली त्यांच्या एक जवळच्या व्यक्ती होत्या, ज्या की पत्रकार पण होत्या, पिंकी विराणी. त्या पिंकी विराणींनी सुप्रीम कोर्टमध्ये सन 2007 साली एक याचिका दाखल केली होती, ज्याच्यामध्ये अरुणा शानबाग यांच्यासाठी इच्छा मृत्यू किंवा दया मरणाची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रोसिडिंग्स चालल्या. 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाने ती याचिका, आपण बोलू शकतो की तिला परवानगी दिली नाही, याचिका फेटाळली. परंतु 2009 मध्ये पहिल्यांदाच पॅसिव्ह युथेन्झिया बद्दल जे ते काही नियमावली केली जाऊ शकते असं सुप्रीम कोर्टच्या त्या रिपोर्ट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. सुप्रीम कोर्टने जे काय आपल्याला रिझल्ट दिला, जो काय निकाल काढला, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता युथेन्झिया किंवा दयामरण हे जर लागू करायचंय तर त्यामागचे लिगल ज्या काही प्रोसिडिंग्स आहेत किंवा जे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा जे काही त्याचे इंटरनॅशनल प्रोसिडिंग्स आहेत, इंटरनॅशनली त्या गोष्टीला किती स्टँड आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला ती गोष्ट लिगल करता येईल. युथेन्झिया दोन प्रकारचा आहे. जर आपण बघायला गेलो, दयामरण, इच्छा मरण ज्याला आपण बोलतो, इच्छा मृत्यू, याच्यामध्ये तुम्हाला दोन बघायला मिळतील वेगवेगळे प्रकार. एक आहे ऍक्टिव्ह युथेन्झिया आणि दुसरा आहे पॅसिव्ह युथेन्झिया. दोघांमध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स काय, तोच महत्वाचा आहे. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये, UPSCच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये हा जो टॉपिक आहे युथेन्झिया, हा फार महत्वाचा होऊन जातो. आता जेव्हा हे दोन प्रकार आपण समोर लिहिले जाते, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, त्यामध्ये ऍक्टिव्हचा सोप्या भाषेत जर आपण बोलायला गेलो तर या ऍक्टिव्ह युथेन्झियामध्ये जो पेशंट आहे, जो की जवळजवळ असा त्याची आपल्याला माहिती की रिकव्हरी होणं खूप डिफिकल्ट आहे आणि परत तो नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकत नाही, नॉर्मल लाईफ जगू शकत नाही, जेव्हा असं मेडिकल सायन्सला कन्फर्म होतं, त्यावेळेला ऍक्टिव्ह युथेन्झियाचा वापर करायला गेलो तर त्याला युझिंग मेडिकल इक्विपमेंट, जसं की आपले इंजेक्शन्स आहेत, आपले मेडिसिन्स आहेत, त्याचा वापर करून त्या व्यक्तीला जे येते मृत्यू त्या व्यक्तीचा केला जाऊ शकतो, म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यू दिला जाऊ शकतो. ऍक्टिव्ह युथेन्झियामध्ये मेडिसिन्स आणि इंजेक्शनचा वापर करून आपण त्या व्यक्तीला मृत्यू प्रदान करतोय. दुसरा जो आहे घटना, जी की भारतात घडली पहिल्यांदाच हरीश राणाच्या केसमध्ये, तो आहे पॅसिव्ह युथेन्झिया. त्या पॅसिव्ह युथेन्झियामध्ये काय होतं, जो काही लाईफ सपोर्ट आपण त्या पेशंटला दिलेला आहे, तो लाईफ सपोर्ट आपण कुठेतरी काढून टाकतो किंवा आपण जो त्याला एक्सटर्नली जे आपण ते फीडिंग करतोय त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी, ते एक्सटर्नल फीडिंग किंवा एक्सटर्नल जी काही ट्रीटमेंट आपण ते ट्रीटमेंट बंद करतो. तर हा एक मॅसिव्ह डिफरन्स आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला. ऍक्टिव्ह मध्ये आपण अशा प्रकारचं मेडिसिन देतोय की त्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा, आणि पॅसिव्ह मध्ये आपण त्याला दिली गेलेली ट्रीटमेंट जिवंत ठेवण्यासाठी तीच आपण कुठेतरी विड्रॉ करून टाकतोय. तर इंडियामध्ये हरीश राणा केसमध्ये पॅसिव्ह युथेन्झियाचा वापर करण्यात आला आणि ती घटना भारतातली पहिलीच घटना होती. आता इथपर्यंत पोहोचण्याआधी आता सुप्रीम कोर्टाने हा जो निकाल दिला की पॅसिव्ह युथेन्झिया देण्यात यावा, त्याच्या मागे पण एक काही वर्षांपूर्वी आपण जर अभ्यास केला, 2018 मध्ये कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची एक केस प्रचलित आहे. या कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018ची जी केस आहे, त्यामध्ये एक नवीन टर्म आपल्याला बघायला मिळतो, ऐकायला मिळतो, तो म्हणजे लिव्हिंग विल.
आता आपण ऍक्टिव्ह युथेन्सिया, पॅसिव्ह युथेन्सिया बघितलं, याच्यावर चर्चा पण झाली. 2007ची याचिका मी तुम्हाला सांगितली, 2009ला फेटाळण्यात आली. त्यानंतर एक एनजीओ आहे कॉमन कॉज नावाचा, त्या कॉमन कॉज एनजीओने जेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली, तिचा जेव्हा निकाल आला, 2018ची ही गोष्ट आहे, त्यावेळेला लिव्हिंग विल नावाचं एक टर्म आपल्या समोर आली. आता ही लिव्हिंग विल काय, तर आपण विल नावाचा शब्द आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा मग चर्चेत करत असताना वाचत असतो की विल म्हणजे इच्छा. आपण एखादा जो व्यक्ती असतो तो त्याचं, जेव्हा आपण बोलतो मृत्यूपत्र, प्रचलित शब्द आहे, मृत्यूपत्र तयार करतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये जी काही त्याची संपत्ती आहे किंवा जे काही त्याचे प्रोसिडिंग्स आहेत, ज्याच्या मागे राहिलेले आहेत बिलॉंगिंग्स आहेत, त्याची वाटणी कुठेतरी केली जाते. विल म्हणजे आपण ते शब्द ऐकले, थोडा लिगल टर्म आहे. आता लिव्हिंग विल हा टर्म काय होता, सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग विल ज्या वेळेला शब्द ज्या वेळेला सांगितला आपल्याला, ज्यावेळेला गोष्ट प्रचलित झाली, त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती तो जिवंत असताना, म्हणजे तो नॉर्मल कंडिशनमध्ये असताना अशी एक प्रकारची विल करू शकतो की जर इफ इन केस भविष्यात जर त्या व्यक्तीला, जर तो व्यक्ती कोमात गेला आणि त्याला जिवंत राहण्यासाठी लाईफ सपोर्टिंग सिस्टमचा वापर करावा लागला, तर तो स्वेच्छेने सांगू शकतो जिवंत असतानाच किंवा नॉर्मल असतानाच की मला अशा कुठल्याच प्रकारच्या जे येते लाईफ सपोर्टिंग मशीन्सचा माझ्यासाठी वापर करायचा नाही आणि मला जे येते नॉर्मल जो काय तो मृत्यू मला माझा देण्यात यावा. आता ही थोडीशी एक लँडमार्क जजमेंट होती, कारण की याच्या आधी पॅसिव्ह युथेन्सिया किंवा ऍक्टिव्ह युथेन्सिया बद्दल पॉझिटिव्हली कुठलेच असे टर्म्स डिफाईन केलेले नव्हते. परंतु 2018ला लिव्हिंग विल ज्या वेळेला आली, त्यावेळेला कुठेतरी ही गोष्ट इंडिकेट करण्यात आली की इन फ्युचर युथेन्सियाचा वापर इंडियात केला जाऊ शकतो आणि त्याला आपण एक आधार केला आहे लिव्हिंग विलचा. हरीश राणाच्या केसमध्ये काय झालं, 2013ला घटना घडली होती. 2013 ते 26 कंटिन्यू तो मुलगा जो आहे, तो युवक जो आहे, तो कोमामध्येच होता. त्यालाच आधारभूत करून पॅसिव्ह एन्थुझियाची जी ती युथेन्सियाची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आणि मार्च 2026 मध्ये हरीशचा मृत्यू झाला. आता तो पहिला आपण केस बघितली की त्या हरीशचा मृत्यू झाला. आता इन फ्युचर त्याच्याकडे कसं बघता येईल याच्यावर सोशल मीडिया असेल किंवा आपली मेन स्ट्रीम मीडिया आहे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली की हे नॉर्मलाइज आहे, करायचं की नाही करायचं. आता इथे डिबेट यासाठी उद्भवते कारण की इंडिया बिंग अ लार्ज कंट्री, आपण जिओग्राफिकली खूप मोठे आहोत, आपली पॉप्युलेशन खूप मोठी आहे, ठीक आहे. आणि अशा सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये आपण असताना या गोष्टीवर डिबेट होणं ऑब्व्हियस गोष्ट आहे की नॉर्मलच आहे. आणि डिबेट अशी होते की ही जी पॅसिव्ह युथेन्सियाची जी काही टेक्निक आहे ती आपण लिगलाइज करायची आहे, तिला नॉर्मलाइज करायचं का नाही. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दोन्ही जे आहे ते इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. आपल्याकडे एक सुसाईड नावाचं एक आयपीसी मध्ये दिलेलं होतं, आयपीसी 1860 जे आपण फॉलो करतो, 1860ची आयपीसी जी होती, त्याच्यामध्ये सुसाईड नावाचं एक आपण ऐकलं असेल की सुसाईड शब्द पण नेहमी ऐकतो. सुसाईड बद्दल जे आहे ती सजा दिली जायची. त्याच्यामध्ये प्रावधान असं होतं की सुसाईड करणाऱ्याला तो गुन्हा मानला जायचा. कालांतराने आपण त्याचे चेंजेस केले आणि तो टर्म आपण काढून टाकला. मग ऑब्व्हियस गोष्ट की डिबेट होते. मग डिबेट करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे कुठेतरी रिस्की आपल्यासाठी होऊ शकतं, याला लिगलाइज करणं किंवा नॉर्मलाइज करणं. आता रिस्की का होऊ शकतं, रिस्की यासाठी होऊ शकतं की याचे खूप जास्त कॉम्प्लिकेशन येऊ शकतात ड्युरिंग द ओल्ड एज. जेव्हा माणसाची होते त्यावेळेला खूप याच्यामध्ये रिस्क उद्भवते. नंतर इंटरनॅशनल लेवलवर सुरू असलेले आपण जसं ऐकतो की खूप टोळ्या ज्या आहेत त्या आपल्या ऑर्गन्स पण कुठेतरी ऑर्गनची पण तस्करी केली जाते. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर हे परत रिस्की आहे. जर आपण पॅसिव्ह एन्थुझिया जे आहे ते आपण जर लिगलाइज केला किंवा नॉर्मलाइज केला तर त्याच्या मागे काही रॅकेट सुरू होऊ नये आणि ऑर्गन जो काही व्यापार तस्करी केली जाते त्याला कुठेतरी बढावा मिळू नये, त्याला कुठेतरी जे ते प्रचलित त्या गोष्टी होऊ नये, यासाठी पण ती पण एक मोठी रिस्क आहे. आता इंटरनॅशनल स्टँड या गोष्टीचा कसा आहे, जगभरात कसं होतंय तर काही युरोपियन देश आहेत, नेदरलँड झालं, बेल्जियम झालं, ह्या सगळ्या देशांमध्ये पॅसिव्ह एन्थुझियाला जे ते काही प्रमाणात परवानगी आहे, पण त्यासाठी स्ट्रिक्ट नॉर्म्स बनवलेले आहेत. इंडियामध्ये ही पहिली केस होती. इथून पुढे जेव्हा प्रोसिडिंग्स होतील, ज्या वेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि जे आपले मेडिकल ऑफिसर्स आहेत, ऑफिशियल्स आहेत, जे जेव्हा या गोष्टीवर चर्चा करतील, त्यावेळेला जर स्ट्रिक्ट नॉर्म्स तयार केले गेले तर येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला ही गोष्ट लिगलाइज आणि नॉर्मलाइज झालेली बघायला मिळेल. परंतु ही अजून आपण बोलू शकतो की पहिल्यांदा झालेली घटना म्हणून याच्यावर अजून खूप दीर्घकाळ चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच काहीतरी एक निर्णय घेतला जाईल.
कॅनडा एक देश आहे. कॅनडा देशामध्ये पण ही जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये इच्छा मृत्यू किंवा दयामरण व्यक्तींना देण्यात येतं, त्यासाठी पण एक सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. परंतु सध्या भारतात आजच्या घडीला तरी असे कुठलेच जे ते नियमावली आपल्याला स्टँडर्ड बघायला मिळत नाही. आणि त्यासाठीच आपण अशी अपेक्षा करू शकतो की येत्या काही दिवसांमध्ये किंवा येत्या काही वर्षांमध्ये हा जो पॅसिव्ह युथेन्शियाची जी काही घटना आपल्याकडे घडली, म्हणजे पहिल्यांदा आपण तिला हे केलं, परवानगी दिली सुप्रीम कोर्टाने, तिला आपण कशा प्रकारे लिगलाइज करू शकतो किंवा कशा प्रकारे नॉर्मलाइज करू शकतो. आता याच्या मागे हा झाला आपला लिगल फॅक्टर किंवा आपण जो तो इंटरनॅशनल लेवलला काय काय सिनेरिओ तो पण बघतो. परंतु यामागे एथिकल फॅक्टर पण एक येतो, यामागे जो येतो आपला मॉरल फॅक्टर पण येतो की कशा प्रकारे जशा प्रकारे आपल्याला कलम 21 मध्ये जगण्याचा अधिकार आहे विथ डिग्निटी, तशा प्रकारे मृत्यूचा अधिकार अलॉंग विथ डिग्निटी हा कशा प्रकारे आपण जो आहे तो नॉर्मलाइज करू शकतो. आर्टिकल 21 मध्ये आपल्याकडे राईट टू लाईफ असल्यामुळे आपण विविध केसेस बघितलेले आहेत त्याच्याशी निगडीत, जसं की मनेका गांधी केस एक घडली होती, त्यानंतर जे ते खूप चर्चा आर्टिकल नंबर 21 वर झाली. तशाच प्रकारे आता हरीश राणा केस जी आहे ती एका प्रकारे राईट टू डेथ विथ डिग्निटी अशा प्रकारच्या जे काय आपलं आहे जे काही म्हणजे प्रोसिडिंग्स आहेत, जे काही आपल्या चर्चेचा विषय, त्याच्यामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि येत्या काळात आपल्याला जे येते याच्याबद्दलचे काही लिगल जे आहे ते सेटअप बघायला मिळतील. धन्यवाद.